नमस्कार. आता वाजले पा संध्याकाळचे 6 आणि समूचं झाला आता गन पावडर. झोप झाली वाटतं हिची. झोप झाली म्हणजे किती वेळची खेळू राहिली ती, लगे 2 तास झाले खेळणं चालू आहे तिचं. सकाळीच एकदा झोपली फक्त. समू आज गणपती बाप्पा चालले त्यांच्या घरी. हो ना. कसं कळतं लेकराला हा म्हणत. काय 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 समू आता माझी राहिलेली झाडझूड एकदा तिचं आवरून दिलं, ती आता खेळत, मी झाडझूड करून घेते, हातपाय धुवून घेते, कपडे काढले, आता गाड्या घातल्या, बाकीची कामं करते आता पटपट. समू तू आता खाली खेळ, मी घर आवरून घेते आणि माझी बी हातपाय धुते. काय खेळती ना. तर स्वामिनीला टाकलं बघा ताई खाली. आज आता स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली आहे. मी गणपती उठणार येतं, नैवेद्य आणि पुन्हा मोदक बी करायचे, तर चालू आहे तिकडे तयारी. तिची तयारी करून देते, हिला सोनू सांभाळून मी पण थोडं फार करू लागते, आधी घरचं आवरून घेते. तर इकडं जुन्या घरामध्ये माईचा स्वयंपाक चालू आहे. पाहू आपण काय काय स्वयंपाक करू राहिली. मोदक करू राहिले. मोदक करते का? हा. भाजी काय करणार आहे आज? भाजी वरण करू ना. आज वरण करत असते आहे ना. हा फिक्क वरण. हा फिक्क वरण करू, पोळ्या करू. आणि तोंडी लावायला भाजी माळवणे आणलं का? आणलं मी माळव बाजाराहून. मग काही करू, वांग आणले का? वांगे वांग करू तोंडी लावायला, वांग्याची शाक. हा हा अशी मोदक केले बा, ते तळून काढायचे. हा तळ मग तू. हा हा इकडं स्वामीनी तिचंच खेळू राहिली. अरे वा, चोखणी चोख राहिली पा. इकडं सोनूची मम्मी भाजीपाला लावू राहिली. हा आता ती खेळती तोपर्यंत मग आवरून घेते सुन चप्पा. आज शनिवारचा बाजार राहतो आमच्या भोकरदांचा, तर मग मी भाजीपाला आणला पा. कांदे 3 किलो, बटाटे 1 किलो, अर्धा किलो वांगे, गोबीचं फूल, सोडे. हा का सुन चप्पा गवारी शाळा 2 याच्यात कस काय आणल्या? गवारीच्या नाही, वालाच्या एका ह्याच्यात. हो का? हा वालाचे. गोबीचं फूल, वालाच्या शेंगा, याच्यामध्ये चोपडे दोडके आणले तुला खायला. त्याला गिलके म्हणते. हा आणि हे भेंड्या आहे डब्याला सोनूला. आणि ह्या गवाराच्या शेंगा आहे. पावशेर आणले. मटकी आणली. बाजाराला नाही गेलं लय परेशानी होती, पण भाजीपाला नसल्यावर नुसतं डाळीच खावं लागते. मागच्या हप्त्यात बाजारच केला नव्हता. एकाच हप्त्यात नाही केला, तेवढं आठवलं आम्हाला यावेळेस. तर भाजीपालाच नव्हता. मेथीची भाजी आणली बा, मस्त कवळी लसलस छान गड्डी. हा आणि आंबाड्याची भाजी मी केली होती, ती रेसिपी तुम्हाला आवडली होती, तू म्हणले छान झाली. यावेळेस बाजऱ्याच्या कान्यात करू. बर अलग रेसिपी दाखवू यावेळेस सगळ्यांना. आणि कोथमीर आणली पा, मस्त गावरान पाहून. वा वास आहे हो. बारीक पानाची आहे ना. नाही वास पण आणि थोडी निब्बर बी पाहिजे कोथमीर. लय कवळी नाही पाहिजे. हा बरोबर. भाजीपाला बी आणला आणि किराणा बी भरून आणला आज. आणि ही शेपू पालकाची गड्डी. हा शेपू पालक बी आणलं. तर सगळ्यात ताई म्हणून राहिल्या की तू चालू कर आता सगळं खायला, त्याच्यामुळं तुला बी अशक्तपणा येऊ राहिला. नको सोनूच बाप्पा, अजून 1 महिना नको. अगं सगळ्या म्हणून राहिल्या की खायला चालू कर, तो तब्येतीवर वाईट परिणाम होऊ राहिला. माझ्या थोड्याच्या तब्येतीवर होईल वाईट परिणाम, पण मग समूचे रिकाम तिला तिखट खाल्ल्या ना गराड्या येते सोनूच बाप्पा. गराड्या म्हणजे ती सारखं मग असं गळकी आल्यासारखं, उलटी आल्यासारखं होतं तिला. नेहमी तिखट. मी ज्या दिवशी तिखट जास्त भाजी खाईन त्या दिवशी मला अनुभव येतो. मी जर पूर्ण तिखट भाजी खाल्ली तर बाई तुला दम लागू राहिला. दम तुला हे पाय, तू आता बोल राहिली ना, तर दम लागू राहिला तुला. एका ताईनं कमेंट करेल, स्क्रीनवर दाखवतो मी. तर त्या ताईचं म्हणणं आहे की तू एवढा शिकेल सवरेल समजतो स्वतःला, तर मग हिला समजून सांग म्हणे हिला. पण मग ते काय राहतं, माणूस किती बी शिकेला असलं आणि जाऊ बायको म्हणते ना की तुम्हाला काही कळत नाही, तर गेल्या त्याच्या सगळ्या डिग्र्या पाण्यात. मी हिला असंच समजून सांगतो, पण जे करायचं तेच करते ही. एवढा महिना काय एवढा महिना सगळं खायला चालू कर, तिखट मीठ नको. इतकं तिखट सोनूच बाप्पा. जाय मग तिकडं, काय करायचं कर. तुला किराणा सामान चांगलं वरून आणलं, पण तुम्ही आज नेहमी गावात जायला लई परेशानी होत होती. मी दाखवू त्याला किराणा सामान एकदा. हा दाखव. मग भाजीपाला आणि किराणा दोन्ही लावून देते एकदाच. सोनू समूजवळ बस बेटा, ती खाली पडण गिडण आली कोण. हा बोल तिला.
आज तोंडात तिच्या चोखली दिली वाटतं मम्मीना. हा चोखली दिली तोंडाची मग चोख करून घ्यावा. कवाची चूक उरली बरं कधी. तर ह्या पा आज मोठी थैली भरून किराणा आणला म्या. अरे बाप, याच्यामध्ये सगळे याचे सामान वाटतं. हे वास यायचे सामान आहे. बरोबर दिलं ते. शॅम्पू, कपडे साबण, भांड्यात साबण, निरमा पावडर. हराव दे, सोडू नको. महिन्याचे एकदाच आणलं तुम्ही, चांगलं केलं सोनूच पप्पा. हा जवरक जाईन तवरक. नाही जवरक नाही तवरक नाही, मी आता याला महिनाभर घालणार आहे. पोटाला खायचं ग, खाय प्यायला नाही विचार करायचा. तूच खाजाय फक्त. हा ही कॅन आणली एक तेलाची. पटापट दाखव, नाही तर 2-3 दिवस लागायची. हे बघ, हे सोयाबीन वाडा, हे बघ एक खोबरं ताई, हे बघ धनी, साबुदाणा, रवा, अगरबत्तीस पुडा, बोजवार. बोजवार नाही देऊ, हा. खडा मसाला येऊ सगळा. त्यालाच बोजवार म्हणते आपली इथं. बोजवार म्हणल्यानंतर याच्यात सगळं राहील. खसखस, धने. तर खड्या मसाला 4-5 आयटम राहते, तर तेवढेच टाकत असते ती. पण हे शहा जिरं, तेजपत्ता, दगडफूल म्हणलं मी टाकून दे थोडं. आता काही नाही, आता त्याच्यामध्ये ना हे धनी आणि एक खसखसीची पुडी कालवून देते मी, मग वजरून जात. हा बोजवार झाला. मग ते तव्यावर भाजून वाटता येतो, आहे का नाही. आणि चवदार पण लागतो. ज्याला ऍसिडिटी वगैरेचा त्रास आहे त्यांनी पाऊचचा मसाला कमी खायचा. पावडरचा डब्बा, कोलगेट, हळद पुडी, परवीन पुडी, सुहान मटन मसाला. परवीनची पुडी 2 काऊन आणल्या? 200 ग्रॅम येते, 400 ग्रॅम आणलं. महिन्याची हिशोबाने सांगितलं होतं तो किराणा. हा परत एक सुहाना आणि या मिरची पावडर. मी सोनूची बाप्पा, मी तुम्हाला बेसन पीठ सम्राट सांगितलं होतं. सम्राट नव्हतं तिथं, तर ते नंतर आणू भोकरदनून. हे सध्याचं ऍडजस्ट करायच्यावर. बर, जिरं तर बाई मम्मीने दिली मला अर्धा किलो. जिराच पाकिट कशाला आणलं? किती मोठं जिरं आहे सोनूच पप्पा. हा राहू दे, एक्सपायर नाही होत ते. हा हे बघ. हा ठीक आहे. पुढचं दाखवू. मीठ पुडा, पत्तीची पुडी, काडेपेटीची डब्बी, वॅनिश, 4 किलो साखर. 3 किलो साखर वाटते है ना. 4 किलो 4 किलो साखर आणि पोहे 1 किलो. एवढा किराणा आणून द्याला. आता मी महिनाभर घालते सोनूच पप्पा. पाहू आता आपण. हा किती तारीख आहे आजची? 6. 6 आहे का? आज 6 तारीख आहे. बघू आता आपण. पुढच्या 6 पर्यंत हा किराणा गेलाच पाहिजे जुत्तुशीनी. बर, तर पुढच्या 6लाच आपण व्हिडिओ टाकू. आता बघू आपण जातो का नाही. हा तू लावून घे आता. हा मी लावते सगळं आता एक पद्धतशीर. आता वाजले संध्याकाळचे 7:30. हा काय बेटा? आणि स्वामी अशी हसत राहती पा. काय पिल्लू? काय बेटा? काय काय होतं ते? काय होतं ते? मला काही कळूच नाही ती भाषा. काय होतं सर ते सम काय होतं? काय आता काहीतरी बोलली होती तू. काय बोलली पिल्लू? बोल ना समू. आऊ 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 आऊ. तर आपली स्वामिनी लवकरच बोलणार आहे ना. लय लवकर बोलणार आहे ती. आऊ आऊ जाऊ म्हणजे आताच. स्वामीने असं खाली टाकली ना तशी शांत बसत नाही. पूर्ण पाय हातात तोड शांत अशी बस पडणारच नाही थोडीशी बी. अशी बोलायला बघती, उठायला बघती, पूर्ण उचलती. काल व्हिडिओ कॉल चालू होता ना, तर अशी हातावरून अशी हे उचलत होती तिची पाठ ती लगे. तर 5व्या-6व्या महिन्यापासून लेकरू थोडस बोलायला लागतं ना. नाही पप्पा मम्मी कधीपासून म्हणतं? पप्पा मम्मी नाही म्हणत तितक्या लवकर. असं थोडं तोत्र काहीतरी 1-2 शब्द 6व्या महिने बोलायला लागतं. पण ही लवकर बोलती. ही आताच कितीतरी बोलती. तर चला सोन्यात काय चालू आहे भाऊ? आता क्लास झाला, आपण आरतीन ते करून घेऊ. हा तर गणपती बाप्पा जाणार आहे आज. अय डुग्गू 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 काऊन लपुराली पण तू? हा जेवण केलं का? मग काय केलं सांग ना आपण. सांग मग. खिचडी काऊन केली?
मला खायची होती मला. बर 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 चला. तर इकडं लहान मायचं जेवण चाललं. हा करा मग जेवण आता. काय करेल तू आज भाजी? भाजी कारल्याची भाजी केली आणि शिरायचा ताक फळ्या केल्या. अच्छा जेव मग. हा जेव. तर आपण आलो इकडं जुन्या घरात मायकडं. स्वयंपाक चालू आहे मायचा. हा वरण लावलं आता वांग चिरून राहिले. फिक्क वरण आणि वांग्याची शाख आहे ना. हा भया चाल ना माय घरी, चाल ना माय घरी. बस दे मायली तर. तर ही माय पुतणीची पोरगी आहे नात. तनुज बाप्पाची नाती ना. घरी चाल म्हणते ती. घरी जायचं बाई. ही काऊन अशी बसली? तिला राग आला. कशाचा ग? नातीन मारलं. नातीन मारलं. म्हणजे हिना तिला मारलं का? आधी आरून मारला आपल्या तिला. हाव का? हा तर आता वाजले 8. झालं आता वांगी शाक. वांग्याची शाख म्हणजे सुक्की भाजी झाली. हा वरण कुठे? ये फोडणी द्यायची. हे वरणाला फोडणी द्यायची आहे ना. हा चपात्या झाल्या मग? हा चपात्या वळली. अच्छा. तर मी काय म्हणत होतो, हा आज आता शेवटचा दिवस आरती करायची आपल्याला. हा गणपती बाप्पा चालले, हा तर मग चाल आरती कराल तू बी. बर मग देईन फोडणी. हा नंतर ती फोडणी. तर आज शेवटचा दिवस आहे. आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे. तर सगळे आले का? मोठी माय बी आली. आले आले. तर करा मग चालू. केली आता परसाद. हा करा सांग्या. चला आता गणपती. काय ग समू, आता गणपती बाप्पा झाला. समू रडू राहिली. तू रडू लागली बेटा. बच्चा रडू लागली पिलू. काय ती म्हणून राहिली घे उचलून, घे तिला उचलून, घे तिला उचलून, घे उचलून. तर आता गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे आपल्याला. ते नारळ घे सारं उचलून घे याच्यात. दर्शन घेऊ चलच्या आधी. दर्शन घेतलं मी. असं का ताटात घे. बाबाच्या नाही तर नानाच्या गळा खालचं तोंड तिकडं तिकडं खालतं. घ्या अजून ते मागू. ती माग सोनू बाळा तिथं बदाम आणि ते राहिला अजून. हा बदाम तांदूळ त्यांच्या खालचे. नाही पानं बी राहिलं ना. हा गुलाबाची कॅरी बॅगच नाही तशी. आता ते मोदक याच्यात टाकून त्या प्लेटी मधले ते हा टाका याच्यामध्ये. ते तशा हातात नाही. हा घ्या तुम्ही. पडली पडली. हा गुलालाचं घेतलं आरतीचं ताट. सारं घेतलं. आरतीचं ताट पुढे घेतलं माझं. गणपती महाराज की जय. पुढच्या वर्षी लवकर या. एक लाडू चंद्रावर, गणपती बसला उंदरावर, एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. एक लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. तर चालले पा गणपती बाप्पा. एक फोटो काढून घेतला आम्ही. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. लवकर या. गणपती बाप्पा अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर, एक लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मंगलमूर्ती मोरया.
अय भाऊ या इरीत ना का तिकडं इथं ना आपल्या घराच्या पाठीमाग घराला लागूनच विहीर आहे पहा. तर मग इथं विसर्जन करत असतो आम्ही दरवर्षी. तर आता इथंच आपण विसर्जन करणार आहे. पहा ही विहीर आहे लगे 10 फुटावरच आहे आपल्या घराच्या बाजूला. गणपती महाराज की जय. घेरा मी सुरा आरती. हिरे जैत मुकुट शोभतो बरा रुंजुरती नो पुरे चरणी गागरिया जय देव कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. गणपती महाराज की जय. बस बस. गणपती महाराज की जय. आवरलं की नाही मग अजून? नाही ना आता या वर्णाला फोडणी दिली. हा शिवकन्याच्या वर्णाला द्यायची. बर मग झालं आहे ना. हा मग झालं. आता वाजले पहा रात्रीचे 8:45 आणि या दोन्ही बहिणी पहा कशा खेळू राहिल्या. कोणते बी लहान लेकराला दुसऱ्या लहान लेकराचं जास्त अट्रॅक्शन राहतं. आता ही स्वामीनी डुग्गू आसन किंवा एखादं दुसरं लहान लेकरू आसन ना त्याच्याकडे पाहून जास्त हसती खेळती. तर आता वाजले पहा रातचे 9. चला मग आता जेवून घेऊ. हा चला आता जेवून घेऊ. तर मग तू सांभाळीला. तुम्ही काय गप्पा मारता दोघी बहिणी? इशाऱ्यात गप्पा. इशारे मुख्य गप्पा यायच्या आहे ना. आणि पहा ना आणखी एक दाखवायचंय ताईला. तिला पुढे टाकलं होतं ही कुठे गेली पायी. कुठं टाकलो तो? मी गोदडीवर टाकलं होतं ती गोदडीच्या खाली चमक पा किती गेली. सरकती काय आत्ताच? नाही सरकू राहिली ना ती. पाय ठुती ना मग वर घे तिला वर घे. तर चला मग जेवण करून घेतो आम्ही. तुम्ही घ्या मी जेवण एकटी माझं काही. हा मग आम्ही सांभाळू तिला. नाही तुम्ही मायला बोलून आणतो लहान आहे. सांभाळते मी. पहा तुम्ही माय काय करती. ओ संशय सांभाळते मी. भूक लागली असेल ना. काही नाही मी जेवण एकटी नंतर. तर चला मंडळी जेवायला. ताट सोनू ताट रेडी झालं. सोनू बाप्पा गेले ना रे. आज बाप्पा जागे खाली वाटत आहे ना. तर मी असं चपाती चुरून घेतली बस झालं. तूप घेतलं वरून. चपाती चुरून घेतली आणि तूप घेतलं वरून आहे ना. घेतला. आणि वांग्याची भाजी वाढ ना. वाटते नाही काय. ठेसा बी वाटला. ठेसा बी वाटला का लसणाचा. हा बर. तर असा बेत आहे जेवणाचा. हा वरण भात वांग्याची भाजी ठेसा. हा तर आज शनिवार होता उपवास आहे. भूक लागेल तर आता जेवून घेतो. आमचे झाले पहा आता जेवण झालं का रे. सोनूची मम्मी राहिली आता. हाव ना. पण आता स्वामीनी रडू राहिली. रडू राहिली का बाई ती. का ग स्वामीनी काय झालं. झोप येईल तिला आता. घेऊन येईन म्हणून राहिली का. आरू तिला बरं वाटत नाचू बी राहिली माहिती का. नाच बरं बाई दर्शक. नाचून दाखव बाई, शांत बसते. हाव ग ती नाचली की शांत बसते ती. ती बी नाचते बाई तू शांत बस. बस झालं बाई बाई शांत बसली शांत बसली. ती आता जवळ स्वामीनी झोपत नाही तर लोक चारू झोपत नाही तिच्या संगती. समूह झोप ना माय झोप ना. काय 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 कुठं जायचं नाही समजतच नाही तिला. झोप रडण झोपणार. ती असं काय करत होती आत्ता. घ्या म्हणती काय करते परत काय काय बोल ना. अरे बाप घ्यासाठी ये.
ते तिला झोप कळून राहिली. चाल दे तिला माझ्याजवळ, तू घे खाऊन. चला चला माव येईल घे बरं, खाऊ दे सोनूश मम्मीला 2 घास. तुम्ही असंच फिरा मग ती अशी राहील आहे ना. हा तर आता माय सांभाळू राहिली स्वामिनीला. हा तिची माय जेवण करू राहिली. हा या जेवायला. हा कर मग जेवण. ह्या सईचं भात, ज्वारीची भाकर आणि वरण, आणि तोंडी लावायला चटणी. थोडीशी चटणी तोंडी लावायला. तर चला मग मंडळी, आजचा ब्लॉग या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. बाय. बाय.